कंत्राटी कामगार संघटनेचा खाली करो, हमारी मांगना पूरी करो, नाहीतर खुर्ची खाली करो। 28 फेब्रुवारी 2024 आणि 29 फेब्रुवारी 2024 वीज कंत्राटी कामगार या कंत्राटी कामगारांचा पूर्ण महाराष्ट्रभर संप 2 दिवसाचा पुकारलेला आहे। तरी या संपात आम्ही सर्व कंत्राटी कामगार सहभागी आहोत। तसेच आमच्या प्रमुख मागण्या आहेत। त्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरी मिळायला हवी। तसेच वेतनवाढ ही आम्हाला 30% झाली पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला रोजगार हा रोजंदारी पद्धतीने मिळावा आणि समान काम समान वेतन या पद्धतीने आम्हाला वेतन मिळावं। तरी आम्ही हे सर्व कंत्राटी कामगार जमलेलो आहोत। तसेच आमच्या ठेकेदार पद्धत बंद करून आम्हाला कंपनीच्या मार्फत आम्हाला न्याय मिळावा आणि कंपनीत आम्हाला सहभागी करून आम्हाला न्याय मिळावा। तसेच आम्हाला वीज कंत्राटी कामगार संघटना तसेच कृती समिती यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे। तसेच मेडिक्लेम आणि इतर 17 मागण्या आमच्या आहेत त्या आम्हाला मिळाव्यात असे आम्ही शासनाकडे विनंती करतो। वितरण कंपनीचे खाजगी कंत्राटदाराकडून काम करणारे आमचे सर्व कर्मचारी यांनी हा 2 दिवसाचा बंद पुकारला आहे। त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मंडणगड पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देतोय आणि खरोखरच त्यांच्या मागण्या योग्य आहेत। कारण जीव हातावर घेऊन तळाव हातावर घेऊन ते आज लोकांची सेवा करतायत। त्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने खरोखर पूर्ण करावे। कारण इथे परिस्थिती अशी आहे सर्वच खाजगीकरण होते आणि याच्यामध्ये आमचे कामगार रस्त्यावर उन्हातान्हातून काम करतात आणि खरा फायदा हा कॉन्ट्रॅक्टरचा होतोय। कॉन्ट्रॅक्टरला कमिशन मिळतं। त्यामुळं ह्यांना आपल्या सेवेमध्ये शासनानं समाविष्ट करून घ्यावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतोय आणि भविष्यामध्ये रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर माझा शिवसेना पक्ष संपूर्ण त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे असं मी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जे कंत्राटी आउटसोर्स यांनी जो संप पुकारलेला आहे आज 28-29 या दिवशी त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की त्यांचा जो होणारा पगार आहे हा कॉन्ट्रॅक्टर मार्फत न होता हा कॉन्ट्रॅक्टरला कोणत्याही प्रकारचं कमिशन न देता हा त्यांना डायरेक्ट त्यांच्या हातामध्ये मिळावा। तसेच त्या कंपनीमार्फत त्यांना वेतनवाढ हे गव्हर्नमेंटने मला वाटते पत्र काढलं आहे। मला वाटते 22 तारखेला गव्हर्नमेंटने पत्र काढलं आहे की महानिर्मिती महापारेषण या तिन्ही कंपन्यांमध्ये आउटसोर्सचं पेमेंट हे वाढवून द्यावं त्या संदर्भात गव्हर्नमेंटने पत्र काढलं आहे। ह्या पत्राची मला वाटते अंमलबजावणी व्हावी आणि तसेच या जे आउटसोर्सचे कर्मचारी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं आपल्या इथं मेडिक्लेम भेटलं जात नाही। तसेच ते अपघात विमामध्ये एखादा कर्मचारी अपघाती मृत्यू पडला किंवा एखाद्याचे हात पाय जात आहेत अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्यांना सेवा दिली जात नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचं इन्शुरन्स माध्यमातून कोणतीही मदत होत नाही। या संदर्भात ह्या कंत्राटी आउटसोर्स मुलांनी जे संप पुकारला आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशी मी घोषणा देतो।